इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकाय संग्रहमध्ये 107 नंबरची गाथा झाली होती आपली. थोडं त्याच्यामध्ये सारांश राहिलेला थोडा वाचते मी. वर्णिजींनी चांगला खुलासा केला त्याच्यावर. काय सांगितलं होतं 107 गाथेमध्ये? व्यवहार सम्यक दर्शन, व्यवहार सम्यक ज्ञान आणि व्यवहार सम्यक चारित्राचं काय स्वरूप आहे? तर पदार्थांचं श्रद्धान, पदार्थांविषयी यथार्थ ज्ञान आणि पदार्थांच्या जाणण्यामध्ये समताभाव, याला म्हणलं व्यवहार सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र. निश्चय सम्यक्त्व कशाला म्हटलं तर निजात्मतत्वाविषयी यथार्थ श्रद्धान, त्याच्याविषयी सर्व संशयादींनी रहित, विपरीतादींनी रहित यथार्थ ज्ञान आणि स्वतःमध्ये रमण, स्वतः रूपाने परिणमन ज्ञान रूपाने, याला म्हणलं सम्यक चारित्र. तर हाच मोक्षमार्ग आहे, तर याचं अवलंबन घेणं आवश्यक आहे असं सांगितलं होतं. मग त्या निश्चय सम्यक दर्शन ज्ञान चारित्रासाठी एक कारण रूपाने व्यवहार रत्नत्रयाची चर्चा केली जाते. मग त्यासाठी तर त्यांनी थोडा खुलासा केला. काय? जिसे सुखी होना है उसी का कुछ जब पता नहीं है तो सुखी होने का मार्ग कहाँ से पावेगा. मला सुखी व्हायचा हा निर्णय आहे का, पहिल्यांदा हे विचारत आहेत. ज्याला हा निर्णय आहे की मला सुखी व्हायचंय तोच प्रयत्न करेल. आणि सुख म्हणजे लौकिक सुख नाही, तर परमार्थ सुख, जे कधीही नष्ट न होणारं सुख, अशा सुखाची जो इच्छा करतो किंवा जो त्याच्यासाठी पुरुषार्थ करतो, त्यालाच सांगितलं खऱ्या सुखाची प्राप्ती होते. सुखी होने के लिए समझ लो कि आखिर जिसे सुखी होना है वह मैं हूँ क्या. कोणाला सुखी व्हायचंय? ज्याला व्हायचंय तो मी आहे का, ह्याचा निर्णय करा पहिल्यांदा. म्हणजे मीची अनुभूती असेल, मला स्वतःला सुखी बनायचंय, स्वतःला सुखी करायचंय, याचा निर्णय ज्याला असेल तो तशा प्रकारचा पुरुषार्थ करेल. एक अपने आप के स्वरूप का विनिश्चय हुए बिना कोई सुखी नहीं हो सकता. म्हणून पहिल्यांदा स्व काय पर काय याचं ज्ञान हवं, आणि मग त्यामध्ये स्व मी आहे, मला सुखी बनायचं आहे याचा निर्णय हवा, तर जीव तशा प्रकारचा पुरुषार्थ करतो. 9 पदार्थों का यथार्थ श्रद्धान होना सम्यक दर्शन है. इसका विस्तार से वर्णन स्वयं गाथाओं में आएगा की 9 पदार्थ क्या है और उनका स्वरूप क्या है, हे पुढच्या गाथेमध्ये सांगितलं. काल आपण बघितली 108 नंबरची गाथा. यह तो हुआ व्यवहार सम्यक दर्शन. सम्यक ज्ञान क्या है? जैसा यह पदार्थ है उसका उसके स्वरूप से ज्ञान करना, सो सम्यक ज्ञान है. जसं आहे तसं पदार्थांचं यथार्थ ज्ञान करणं, ह्याला म्हणलं सम्यक ज्ञान. यह सम्यक ज्ञान ज्ञान चेतना प्रधान है, अर्थात ज्ञान स्वरूप के निकट है. इस कारण यह आत्मतत्व की उपलब्धि का बीज है. वाचलं होतं आपण टीकेमध्ये की कोण कशाचं बीज आहे. सम्यक दर्शन हे सम्यक ज्ञानाचं बीज आहे. सम्यक ज्ञान हे केवल ज्ञानाचं बीज आहे. म्हणून सांगितलं इथं 9 पदार्थों का यथार्थ ज्ञान के उपाय से यह ज्ञानी पुरुष इस निज विशुद्ध आत्मतत्व की उपलब्धि के निकट पहुँचता है. यही है सम्यक ज्ञान. म्हणजेच सम्यक ज्ञान हे आत्मतत्वाच्या उपलब्धीचं बीज आहे. त्या ज्ञानामध्येच निर्णय केला जाणार आहे. प्रमाण प्रामाण्य व्यवस्था ज्ञानामध्ये आहे. त्यामुळं जोपर्यंत यथार्थ ज्ञान होत नाही, जोपर्यंत यथार्थ श्रद्धान होत नाही, तोपर्यंत
सम्यक दर्शनाची प्राप्ती नाही, सम्यक ज्ञानाची प्राप्ती नाही, तोपर्यंत भेद विज्ञान नाही. तो निर्णय कसा करायचा आहे? कुठल्याही बाह्य अवलंबनाशिवाय जेव्हा अतींद्रिय शक्तीने, आपल्या अतींद्रिय ज्ञानाने आपण आत्म्याचा निर्णय करतो, त्या ठिकाणीच सांगितलं आपल्याला सम्यक दर्शन आणि सम्यक ज्ञानाची प्राप्ती होते. सम्यक चारित्र्य म्हणजे काय? हे शब्द जड वाटतात ज्याला अजून धर्मात प्रवेश नाही आहे. सम्यक दर्शन म्हणजे काहीतरी अशी गोष्ट आहे जी आपल्यासाठी नाही आहे. कोणासाठी हो? किंवा असं वाटतं काहीतरी ते शास्त्रातले शब्द आहेत जटिल, आणि ते शास्त्रातच असतात किंवा त्या शास्त्र लिहिणाऱ्यांमध्ये असतात किंवा गुरूंमध्ये असतात, अशी एक काहीतरी मान्यता. मग सांगतायत सम्यक दर्शन हे शब्द फक्त अपरिचित असतील कोणाला, सम्यक ज्ञान वगैरे, तर त्या शब्दामध्ये जाऊ नका. त्यात सांगायचं काय आहे तो भाव. सम्यक दर्शन म्हणजे काय? सोनल, भावभासना सांग. सम्यक दर्शन म्हणजे काय? सम्यक ज्ञान म्हणजे काय? आपल्याला काय वाटतं, आपली मान्यता म्हणजे सम्यक दर्शन म्हणजे आपली श्रद्धा कशावर आहे ते. कशावर पण असली तर चालतंय. नाही, सम्यक श्रद्धा म्हणजे मी जीव आहे हे जाणायचं आणि भगवान पण जीव आहेत म्हणून ते भगवान झाले, म्हणजे पूर्ण शुद्ध बनू शकले असं. म्हणजे म्हणायचंय विश्वास जो आहे ना, तो विश्वास कुठे ठेवतोय आपण? बाह्य वस्तूंवर, बाह्य लोकांवर, पोलिसांवर, त्या डॉक्टरांवर, त्या ट्रेन चालवणाऱ्यावर, त्या प्लेन चालवणाऱ्यांवर विश्वास. त्याला सम्यक दर्शन म्हटलंय का? ते तुम्हाला संसार मार्ग दाखवणारे आहेत. जो मोक्ष मार्ग दाखवणारा आहे असा तोच सम्यक दृष्टी, सम्यक ज्ञानी जीव, त्यांच्यावर माझं श्रद्धान हे, त्यांच्यावर माझा विश्वास, ती अढळता, त्याला म्हणलं व्यवहार सम्यक दर्शन. आणि त्या मार्गावर चालताना मला माझं सुख कोण दाखवणार आहे, कोण मला सुखी करणार आहे? तो माझा आत्मा, तो मी. त्या मीचा विश्वास, मी माझ्याबरोबर आहे ना, किंवा मी नित्य सुखी आहे ना, तर मला कशाची तमा, कशाची पर्वा, कशाची चिंता, कशाच्या आधाराची गरज, कोणाला मी शरण जावं की मी सुखी व्हावं? ज्याला हा विश्वास उत्पन्न झाला ना की तो मी आहे, जो मी स्वयंसुखी आहे आणि नित्य सुखी आहे, असं नाही आहे की कधी आहे आणि कधी नाही. हा विश्वास जिथं उत्पन्न झाला ना त्याला म्हणलं निश्चय सम्यक दर्शन. मग हे तुमचं तुम्हाला करावं लागणार आहे. कोण तुम्हाला सम्यक दर्शन देणार आहे हो? कितीही इथं वर्ड सांगितले गेले, कितीही त्या सम्यक दृष्टीने देशना दिली तुम्हाला, तरीसुद्धा, कितीही हात धरून बसवलं तुम्हाला ध्यानाला, तरीसुद्धा टेस्ट करायचं काम तर तुम्हालाच करावं लागणार आहे. जसं ती माता फेनून त्या बाळाला खाऊ घालतीये, पण तोंडात घालायपर्यंत तिचा रोल आहे, त्याच्या पुढं गिळावं कोणाला लागणार हो? का गिळून पण देता, पचवून पण देता, सगळं त्याचं त्याला करावं लागणार आहे. मग हेच सांगितलं इथं सुद्धा, सगळं आपल्याला रेडीमेड मिळालं आहे. आणि इथं महाराजजींनी तर आपल्याला, माताजींनी सगळ्यांनी असं म्हटलंय की हातात दाखवू शकत नाही आवळ्यासारखा आत्मा, पण दाखवलाय. इतक्यापर्यंत त्यांनी पुरुषार्थ केलाय. जो त्यांना मिळाला आनंद तो सगळा त्या शब्दातून, त्यांच्या अनुभवातून व्यक्त करून दाखवलाय. फक्त तुम्हाला टेस्ट करायची राहिली आहे, तेवढी केली तर आपण सुद्धा त्यांच्या मार्गात गेलो. कळत आहे का? जरी आपण घरात आहे आत्ता, जरी आपण कुठल्या कशा गोष्टीचा त्याग केला नाही आहे, तरीसुद्धा त्यांचा आणि आपला मार्ग सेम झाला. तो मार्ग मिळवायचा आहे ना, तेवढीच तर कला दिली आहे आपल्याला महाराजजींनी. दुसरं काय करू नका. पहिल्यांदा स्वतःला जीव म्हणून अनुभवा. सगळं करत असताना सुद्धा अकर्ताचा अनुभव करा, तर तुम्हाला सुद्धा मोक्षमार्ग अवघड नाही असं दाखवलंय. जब सम्यक दर्शन और सम्यक ज्ञान का प्रकाश बन गया तो यह जीव कुमार्ग से छूटकर अपने ही आत्मतत्व में विशेष रूप से लगता है. जब अपने स्वतत्व में, ज्याला जी गोष्ट आवडली तिथं सांगावं लागणार का इथं तू जाऊ नको, इथं जा. तुम्हाला मार्केटमध्ये फिरायला आवडते, शॉपिंग करायला आवडते, तुम्हाला सांगावं लागणार का जा शॉपिंग करायला? काय सोनल, कुठं कुठं जायचं शॉपिंग करायला?
ज्याला तिथं रुची असती ना, सहज ते काय म्हणायचं, गुगल टाकायचं, सर्च करायचं सगळे आणि तिथं जाऊन शोधून, जसं मागं सांगितलं होतं ना, एक जण इथं होते व्यक्ती, त्यांना धबधबा बघायला फार आवडायचं. मग ते कुठं का असे ना सर्च करणार आणि तिथंपर्यंत जाऊन ते बघून ते आनंद भोगून येणार. आणि कदाचित असं कुठलाही धबधबा राहिला नाही म्हणून ऐकले मी की त्यांनी नाही पाहिला, आणि कदाचित कोणाकडनं कळालं ना तेव्हाच लगेच काय आनंद हो त्याच्यामध्ये. म्हणजे प्रत्येकाचा एक विषय असं सांगायचं आहे मला, ज्याला त्याला त्याच्यामध्ये आनंद. मग तसं म्हटलं की ज्याला जिथं रुची आहे त्याला तिथं पुरुषार्थ कर म्हणून सांगावं लागत नाही, तो सहज पुरुषार्थ करतो. मग तसं म्हणलं इथं ज्याला समजलंय की आत्मस्वरूप काय आहे त्याला तिथं पुरुषार्थ कर म्हणून किती सांगावं लागणार. ज्याला आनंद आला एकदा त्या गोष्टीमध्ये तो सहज त्या रूपाने आचरण करतोच, हे सांगितलं इथं. यह जीव कुमार्ग से छूटकर आत्मतत्व में विशेष रूप से लगता ही है. तो कुमार्गामध्ये जाणार नाहीच ज्याला खरा मार्ग मिळाला. जब अपने स्वतत्व में यह ठहरने लगता है, इंद्रियों और मन के विषयभूत पदार्थों में राग द्वेष पूर्वक विकार नहीं रहा करते हैं, उस समय इसका निर्विकार ज्ञान रूप परिणमन होने लगता है. काय म्हणले, इंद्रियांचे आणि मनाचे विषय जोपर्यंत आवडतात तोपर्यंत आत्मा आवडत नाही. कोणाला? घरातल्यांना, इतरांना. म्हणजे मी माझं परीक्षण करायचं आहे, मला दुसऱ्यासाठी नाही आहे. मला जोपर्यंत इंद्रियांचे विषय रुचतात, मनाच्या विषयामध्येच मी रमतोय, तोपर्यंत अतिंद्रिय कसं होणार, तोपर्यंत त्या मनाच्या अतीत कसं होणार, तो विषय कसा मी धरणार. ह्याच्यासाठी सांगतायत की त्या विषयांमध्ये रागद्वेष असतो, जे इंद्रिय आणि मनाचे विषय आहेत. जिथं रागद्वेष आहे तिथं विभाव भाव आहेत, विकार रूपाने परिणमन आहे. मग त्यामुळं जो विकारी झाला तो निर्विकार स्वभावापर्यंत येत नाही. यह समभाव जिस व्यक्ति में प्रकट होता है उस समय भी यह अति रमणीक है. अपने आप को अपने आप में बड़ा आराम मिलता है. जब किसी भी प्रकार का विकल्प उठता रहता है तो यह आत्मा थक जाता है. म्हणून मागं पण अनेक वेळा सांगितलं जितूबाईंनी पण की जोपर्यंत इंद्रियांचा व्यापार आहे तोपर्यंत थकान आहे. सांगितलं प्रवचन सारमध्ये पण, जोपर्यंत पराधीन उपयोग आहे तिथं नियमाने थकवा आहे, ग्लानी आहे, कंटाळा आहे किंवा इष्ट अनिष्ट भाव आहेत. आणि जिथं ते इंद्रियांचं अवलंबन संपलं तिथे थकवा संपला. तुम्हाला का थकवा येतो? काय तुम्ही घरातले श्रम करताना किंवा टी व्ही बघताना थकता का नाही? टी व्ही नाही म्हणायचं, आता मोबाईल म्हणायचं. तू हो म्हणायला लागली, थांब जरा. ते पोरांच्या हातात दे तर तासन तास बघायला त्यांना कधीच थकवा येत नाही. आणि ध्यान करायला बसल्यावर काय होतं, बास किती वेळ करायचं. म्हणजे असं अवलंबन रहित जगायचं विसरून गेलेत लोक आता. काहीतरी पाहिजे, शब्द तरी पाहिजे ध्यानाला बसल्यावर, कोणीतरी सांगायला पाहिजे तर आम्हाला ध्यान होणार. नाहीतर एकटं रिकामा असं बसा म्हणल्यावर किती वेळ बसू शकणार. मग ते काल आम्ही वाचल्यासारखं महाराजांच्या चिंतनामधनं एक तर त्या घड्याळाचं चिंतन करत राहतो, नाहीतर ते मणी जर मोजताय ना तुम्ही त्या मणीकडं उपयोग राहतो. जसं त्या सामायिकाला बसलेल्या माणसाला त्या दिव्याकडं लक्ष राहिलं, ती ज्योत जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत मी सामायिक करणार, आणि ती बंद झालीच नाही, पण ह्याची ज्योत बंद झाली म्हणजे हा मेला त्याच्यामध्ये. मग सामायिक कोणाचं झालं हो? म्हणून म्हणायचं ध्यान करतोय ना तर तिथं अवलंबनाशिवाय जेवढं आपण करू शकतो ना तेवढंच ध्यान होणार आहे. जोपर्यंत येत नाही विषय तोपर्यंत घेणार अवलंबन आपण. पण एकदा आपल्याला कळालंय ना मी कोण आहे, त्याचा स्वाद काय आहे, तर सोडा ना बाह्य सगळ्या शब्दांना, त्या बाह्य कुठल्याही अवलंबनांना सोडायला पाहिजे. तर तिथं आपल्याला तो समभाव प्रगट होतो हे सांगितलं. अपने आप को अपने आप में बड़ा आराम मिलता है. जब किसी भी प्रकार का विकल्प उठता रहता है तो यह आत्मा थक जाता है. जेव्हा स्वतःला जाणतो तेव्हा कधीही थकान येत नाही. सिद्धांना किती थकान येते हो, अरिहंतांना किती थकान. 8व्या गुणस्थानाच्या वरती सगळे जीव बस ध्यानामध्ये आहेत, बस आत्म्याचा अनुभव घेत आहेत. किती थकान आहे त्यांना. का नाही थकान?
पैसे कमवायचे नाहीत म्हणून, स्वयंपाक करायचं नाही म्हणून, त्यांना थकवा का नाही? तर जिथं स्वभाव रूपाने परिणमन आहे तिथं थकवा नसतो, हे सांगायचं आहे. जिथं तुम्ही पराधीन असणार, जिथं विभाव रूपाने परिणमन करणार, तिथं नियमाने थकवा जाणवतो. म्हणून जिथं जीव विकल्प करतोय तिथं नियमाने थकतो. अंतर में जब किसी भी प्रकार का राग परिणाम जगता है, उस थकान को मिटाने में समर्थ यह समता परिणाम है. जिस समय में, म्हणजे रागद्वेष करून तुम्हाला थकवा येत नाही का हो? दिवसभर सकाळपासून रात्रीपर्यंत काय काय करताय सांगा? सांगत बसाल, मी ऐकणार पण नाही तसलं. म्हणजे दिवसभर सकाळपासून घरामध्ये काय करतोय हो आपण? स्वतःचं स्वतः परीक्षण करा. कुठल्या तरी गोष्टीचा राग करतोय, कुठल्या तरी गोष्टीचा द्वेष करतोय, पण थकत नाही तसल्या गोष्टीमध्ये. म्हणून सांगतायत की हा जीव जर तिथं थकला तर काहीतरी वितरागतेकडे येईल, समता परिणाम काय आहे ते बघायला येईल. पण तुम्ही एका विषयाला सोडून दुसऱ्या विषयाकडे जाताय, तो राग संपवण्याचा नाही, ते विषय बदलण्याचा प्रयत्न करताय. त्यामुळं अजून वितरागता आपल्याला समजली नाही. जिस समय में समता परिणाम जगता है, किसी भी पर वस्तु में यह मेरा है इस प्रकार का विकल्प नहीं उठता, उस ही समय यह अपूर्व विश्राम को प्राप्त होता है और भावी काल में तो यह अति उत्कृष्ट अपुनर्भव के आनंद का कारण बनता है. काय कळलं? जेव्हा याला मी म्हणजे कोण आहे हे समजलं, हा मी आहे हे समजलं, तर असा अतिंद्रिय आनंद प्रगट होतो की वर्तमानातल्या भवात, इहभवात आणि परभवात सुद्धा ते सुखाचं कारण ठरतं. अपुनर्भवाचं बीज आहे असं सांगितलं होतं. म्हणजे आता पुन्हा पुन्हा तुम्हाला जन्ममरण करावं लागणार नाही. कोणाला जन्माचा आनंद आहे हो? नाही म्हणू नका लगेच. जन्माचा आनंद व्यक्त करता की नाही करत? हो म्हणते. म्हणजे जन्मायचं आहे अजून, तुम्हाला अजून मरायचं आहे. कायच होणार. हॅपी बर्थडे करायचा असतो. आता कालच मला एक विचार आलं, कोणतरी तेच शेअर केलं होतं, काय पार्टी करतात कधी? संध्याकाळी. सगळं काम संपल्यावर मग तोपर्यंत वेळ नसतो पार्टीला. मग संध्याकाळी म्हटले 6ला, 7ला, कधी 8ला, त्याच्यानंतर पार्टी. म्हटले मला एकनी असं विचार शेअर केला होता. म्हटले तुम्हाला आनंद व्यक्त करायचा आहे ना त्या दिवशीचा, तर काहीतरी संयम घेऊन करा ना. तुम्ही तुमच्या मुलांना काय शिकवलंय हो? कसं बर्थडे सेलिब्रेट करायचा असतो? तुम्ही जे शिकवणार, तुम्ही जे करणार, तेच तर ते शिकणार आहेत. आई असं करती, वडील असं करतात, तर मी करायला पाहिजे. आपले मोठे घरातले असे करतात, तर केक कट करायला पाहिजे. त्याशिवाय हॅपी नसतो होत बर्थडे. तर आम्हाला शिकवलं असं एकांनी की म्हणले तुम्हाला जर खरोखर बर्थडे सेलिब्रेट करायचं आहे ना, त्या दिवशी एकासन करा. शक्ती असेल तर उपवास करा. शक्ती असेल तर एखादा संयम घ्या. मला आवडलं ते. मी केलं बरं का तसं. आणि एकदा म्हणजे कोइन्सिडेंटली अष्टमी आली असेल त्या दिवशी उपवास. म्हणजे तुम्हाला आनंद भोगायचा आहे ना, तर आतला भोगा ना, बाहेरचा भोगून आणि अजून उलट पाप करून आनंद. काय रात्री रोज जेवत नाही, रात्री काय खात नाही, पण त्या दिवशी संध्याकाळी 7 नंतर पार्टी. म्हणजे काय केलं? हॅप्पी केला का अनहॅप्पी केला? उलट तुम्ही त्या काय म्हणायचं दुःखाकडं नेला आपला दिवस तो. म्हणून त्या सगळ्या तीर्थंकरांनी त्या दिवशी सेलिब्रेट केलं. कसं केलं? सगळ्याचा त्याग करून, आत्म्याला ग्रहण करून बर्थडे सेलिब्रेट केला. आणि आपण आत्म्याचा त्याग करून, बाहेरच्या सगळ्याला ग्रहण करून आपण सेलिब्रेट करतोय. म्हणून ते किती चुकीचं आहे हे सांगितलं. कशासाठी गेलो बर्थडे कर? जन्माचं सांगितलं. जन्म परत बर्थडे करतो. हा ना, का सांगितलं ते? योगिता ताई कुठे गेला? ते पुनर्भवाचा आनंद मिळेल तर आपण महत्वाचं. बरोबर. सम्यक चारित्र हे सांगितलं अपुनर्भवाचं बीज आहे असं सांगितलंय टीकेमध्ये. म्हणून सांगतायत तुम्हाला जेव्हा हा मी आहे याचा अनुभव होणार, तिथं निर्विकल्पता अशी प्रगट होणार की इहभव आणि परभवामध्ये ते सुखाचं आनंदाचं कारण ठरणार आणि निश्चित त्याच्याद्वारे अपुनर्भवाची प्राप्ती होणार. म्हणजे काय? अपुनर्भव म्हणजे पुन्हा पुन्हा
भवाची प्राप्ती होणार नाही. म्हणजे आता एकदा जन्म झालाय तर पुन्हा मला जन्म घ्यायला न लागो ही भावना ह्याला म्हणलं, किंवा तशी अवस्था प्रगट होणं ह्याला म्हणलं अपुनर्भव. व्यवहार सम्यक चारित्राचं काय प्रभाव असतो, का व्यवहार सम्यक चारित्राचं वर्णन केलं, त्याची काय महिमा असते हे सांगतायत. कोई इंद्रिय और मन के विषय को छोड़कर परख कर सकता है. सर्व जीवों में राग और द्वेष करने की परिणति न करके एक समता परिणाम से विश्राम से रहकर अनुभव कर सकता है कि सम्यक चारित्र में कितनी सामर्थ्य है. सम्यक चारित्रामध्ये शक्ती आहे का. जसं तुम्ही तत्व आहे तशा रूपाने आचरण करताय, त्याच्याद्वारे तुम्हाला कशाची प्राप्ती होणार हो. जसं आहे तसं वस्तुस्वरूप, तसं जिनवाणीचं कथन, तसं आगमातलं वर्णन, जे भगवंतांचे वचन आहेत त्याच्यानुसार मी वागलं तर मला काय फायदा. अनंत सुखाची प्राप्ती होणार. म्हणजे शेवटी तुम्हाला विश्वासाशिवाय संसारातलं सुद्धा कार्य होत नाही आणि त्यांच्या आचरणाशिवाय तशा गोष्टीची सुद्धा प्राप्ती होत नाही. म्हणजे काय, जेव्हा तुम्हाला म्हटलं ना धंदा करायचा आहे किंवा काय एखादं एज्युकेशन घ्यायचं आहे, त्यावेळेस तुम्ही काय करताय हो, श्रद्धा ज्ञान चारित्राशिवाय त्या गोष्टीची प्राप्ती होत नाही. जसं म्हटलं चोरी करायची आहे, कोणाला करायची आहे, या मी शिकवते. तुम्ही चोरी सगळ्यात मोठी चोरी करताय का. आपली वस्तू नसलेली आपण भोगतोय, पराला ग्रहण करायचा प्रयत्न करतो, ही सगळ्यात मोठी चोरी. तर ज्याला चोरी शिकायची आहे तो नुसतंच थेरॉटिकल शिकेल तर करू शकणार नाही. जेव्हा ज्ञान करून घेईल तसा विश्वास करेल की हे मला शिकवणार तर बरोबरच शिकवणार, ह्याच्याद्वारेच मला माझं कार्य सफल होणार, हा विश्वास, तसं ज्ञान आणि तशा रूपाने आचरण असेल तर त्याला त्याच्या साध्याची प्राप्ती होते. तसं सांगितलं इथं सुद्धा व्यवहार सम्यक चारित्राच्या द्वारे तुम्हाला कशाची प्राप्ती होते, का त्याची महिमा सांगितली आहे, का ते समजून घ्यायचं स्वरूप. निश्चयाचं स्वरूप त्याच्या म्हणजे परिणाम विशुद्धी होते ना, आणि निश्चयाकडे जायचं प्रोत्साहन, उत्साह. म्हणजे कारण म्हणलं ना, म्हणूनच त्याला कारण म्हणलं आणि निश्चयाला कार्य म्हणलं. मग कारणाशिवाय कार्याची प्राप्ती होत नाही. मग तुम्हाला पहिल्यांदा परिचयच झाला नाही काय आहे, तर त्याच्या पुढं तुम्ही पुरुषार्थ कसा करणार. म्हणून परिचय करून घेण्यासाठी जसं परिचय दिला त्या सिंहाच्या जीवाला 2 चारण मुनींनी, जोपर्यंत परिचय नव्हता तोपर्यंत रमला होता तो, किंवा तो भिल्ल, काय नाव त्याचं, पुरुरवा भिल्ल. त्या भिल्लाला जोपर्यंत परिचय नव्हता आत्म्याचा तोपर्यंत त्याचं चारित्र्य कुठं होतं, सगळं बाह्य चारित्र्य चालू होतं, सगळं राग द्वेष दशेमध्ये होता. जेव्हा परिचय झाला तेव्हा त्या समयाला उपयोग बदलला आणि चारित्र्य बदललं. म्हणून सांगतायत की त्याचं स्वरूप समजून घेण्यासाठी म्हणून व्यवहार चारित्र्याचं सुद्धा सम्यक चारित्र्याचं सुद्धा वर्णन सांगितलं गेलं शास्त्रामध्ये. सर्व जीवों में राग और द्वेष करने की परिणति न करके एक समता परिणाम से विश्राम से रहकर अनुभव कर सकता है कि सम्यक चारित्र में कितनी सामर्थ्य है. ऐसा यह त्रिलक्षण मोक्ष मार्ग को आगे निश्चय ने और व्यवहार ने दोनों दृष्टियों से बताएंगे. यह तो सम्यक दर्शन सम्यक ज्ञान का अथवा दर्शन ज्ञान के विषयभूत जो 9 पदार्थ है उनकी सूचना भर कर दी है कि 9 पदार्थ ये है. यह 9 पदार्थों का वर्णन करने के रूप में सम्यक दर्शन सम्यक ज्ञान सम्यक चारित्र की बात कही गई है. म्हणजे ज्याला समजला हा मार्ग आहे तर तो निश्चित त्याच्यावर श्रद्धान करेल तर त्याला त्या मार्गाची प्राप्ती सहज होणार आणि त्याची महिमा सहज प्रगट होणार अंतरंगामध्ये. थोडासा त्याच्यासाठी उपयोग लावावा लागणार.
भैया हम अपने आप के बारे में मोटे रूप में इतना तो समजते ही रहे हैं की यह देह मैं नहीं हूँ. कोणाला माहित नाही आहे हो हा देह म्हणजे मी नाही आहे. सगळ्याला माहिती आहे शब्दातून तरी. सांगा व्यवहार सम्यक दृष्टी आहात का नाहीत? नाही. का हो? इतर लोक पण म्हणतात की हो मी आत्मा आहे, शरीर निघून जाणार आहे. हां सम्यक दर्शन नाही, सम्यक दर्शन नाही. हां तर सांगितलं जो उपयोग तुम्हाला निश्चयापर्यंत नेणार आहे ना त्यालाच कारण म्हटलं जातं. अन्यथा त्याला कारण सुद्धा म्हणता येणार नाही. नाहीतर असं वर्षोनवर्षे काही अनेक भवामध्ये अनेक युगोनयुग कोणी तप करेल, साधना करताना दिसेल, सगळं अध्ययन करेल, सगळं कंठस्थ करेल, पण त्याचा उपयोग तो जर भेदविज्ञानासाठी नाही करणार, त्या शब्दांचा भार वाढवण्यासाठी, आपल्या प्रसिद्धीसाठी असं करणार तर कुठं त्याला सम्यक्त्वाची प्राप्ती दिसणार आहे त्याच्याद्वारे. म्हणून ते व्यवहार कारण म्हणलं जाणार नाही. तर जे नियमाने तुम्हाला निश्चयाला पोहोचवणार आहे त्यालाच व्यवहार हे नाव दिलं जाणार, अन्यथा नाही. म्हणून बाकीच्या सर्वांना पण माहिती आहे की हा देह म्हणजे मी नाही, पण एवढंच ज्ञान तुम्हाला सम्यक्त्वाला देणारं नाही आहे. म्हणून तेवढ्यावर थांबू नका, त्या शब्दाच्या पुढं जाऊन तो भाव ग्रहण करा हे सांगायचं आहे. म्हणजे शिकलं नाही आहे असं नाही आहे, सगळं शिकलो आहे आपण शब्दातून, पण त्याची भावभासना, त्याचं प्रॅक्टिकल करायचं राहिलं आता. म्हणून ते करा तर तुम्हाला सुद्धा रत्नत्रय प्राप्त होणार. मैं एक जानन देखनहार चैतन्य तत्व हूँ. इन देहादिक अचेतन पदार्थों में जब मैं आकर्षित होता हूँ तो कर्मों का आश्रव होता है, कर्मरूप परिणमन होता है और उन कर्म वर्गणाओं की कषायों के अनुसार स्थिती बंद जाती है. सगळ्या 9 पदार्थांचं वर्णन सांगतायत. काय म्हटलं? हा मी जीव आहे हे सर्वांना माहिती आहे, पण शब्दातून माहिती आहे. मी चैतन्य तत्व आहे आणि देह अचेतन तत्व आहे. कर्मांचं येणं हे आश्रव तत्व आहे आणि त्या कर्मांची स्थिती बांधली जाणं हे बंध तत्व आहे. किती वर्षपर्यंत ते तुमच्याजवळ राहणार, किती त्याची स्थिती पडणार हे सगळं, किंवा त्याचा अनुभव कसा मिळणार, त्याची शक्ती किती असणार, हे सगळं झालं बंध तत्व. बाह्य पदार्थों में विकल्प न रखे, उनका आश्रय न करे तो यह उन आश्रव बंधों से दूर हो जाता है. ही बाह्य भाषा झाली. अंतरंग भाषा काय हो? जे के करीब आता है तो बाह्य दूर होता. म्हणजे बाहेरचं दूर करत बसल्यावर तुम्हाला त्या कर्मापासून मुक्ती मिळणार नाहीये. तर सांगायचं आहे जो निष्कर्म आहे त्याला ग्रहण करा तर त्या बंधापासून मुक्त होतो. इस पुरुषार्थ के प्रताप से इस जीव का निर्वाण हो जाता है. यो 9 पदार्थों को स्थूल रूप से जानने की प्रारंभिक बात यह है. उन पदार्थों का नाम और स्वरूप अगली गाथा में बता रहे हैं. काय याच्यामध्ये शंका असली तर विचारा, नसली तर मी विचारणार आहे. सगळे ज्ञानी झाला असला तर माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आता. विचारा, उद्यासाठी काहीतरी द्या. उद्यासाठी नाही, आत्ताच सांगायचं. म्हणजे मी अज्ञानी होतो. कुठला नाही आहे हो? मी अज्ञानी आहे. कुठला नाही आहे? अशुद्ध निश्चय, उपचारित उपचारित अजून मी अज्ञानी आहे. अभेदवृत्ती, अभेदोपचार, भेदोपचार, भेदवृत्ती. 1 वाजता तेच जाणार आहे सगळं डोक्यात तुमच्या आता. वृत्ती ना, मी अज्ञानी आहे. तरी तद्भुत व्यवहार नाही. बरोबर आहे, पण मला 7 नंबर चार्ट मधलं सांगा. अज्ञानाकडनं मग अभेदोपचार. भेदोपचार ना, सगळे झाले.
भेदोपचारमध्ये गुणांचं वर्णन येतं. अभेदोपचार येणार. अभेदोपचारमध्ये पर्यायाकडून द्रव्य दाखवलं ना. अज्ञान ही पर्याय आहे आणि त्याच्यातून दाखवलं की मी अज्ञानी आहे. आता सांगा तुम्ही अज्ञानी आहे कुठला नाही आहे? तोच नाही आहे. मी नाही तर तुम्ही असू देत नाही, सगळ्याला एकच आहेत. आचार्यांचे वेगवेगळे नाही आहेत, भेदभाव नाही आहे आचार्यांकडं. हां सांगा, भगवान ज्ञानी आहेत, कोणता नाही आहे? अभेदोपचार. अभेदोपचार आहे. त्यातलं पण कुठला घ्यायचा पुढं जाऊन? पूर्ण शुद्ध, एकदेश शुद्ध आणि अशुद्ध असे 3 भेद केलेत ना. त्याच्यामध्ये मी अज्ञानी आहे म्हणलं तर अशुद्ध निश्चय नाही झाला. मी ज्ञानी आहे म्हणलं तर शुद्ध निश्चय नाही झाला. एकदेश शुद्ध म्हणायचं त्याला. आणि भगवान ज्ञानी आहेत म्हणलं तर पूर्ण देश शुद्ध निश्चय नाही असं म्हणलं जातं तिथं. बरं, निश्चयने फक्त एकच सांगितलं. काय काय लॉक केल्यावर कसं कळायचं काय बोलायलाय? निश्चयने एकच असतो म्हणे. हे सगळे शुद्ध निश्चयने एकच असतो. हे सगळे अशुद्ध निश्चयने बरोबर आहे. म्हणून महाराजींनी चार्टमध्ये खाली काय केलंय? अभेद वृत्तीच्या खाली काय लिहिलं नाहीये, तो निश्चय नाही आहे, तो परमशुद्ध निश्चय नाही. आणि जेव्हा अभेदोपचार भेदोपचार भेदवृत्तीचे कॉलम केले त्याच्यामध्ये सगळ्याच्याच बरोबर खाली व्यवहार न्यायाचं नाव दिलं. म्हणजेच म्हणायचं तिथं जो जरी तिथं निश्चय नाव दिलंय ह्याला, एक देश पूर्ण देश आणि अशुद्ध निश्चय न्यायाला निश्चयने जरी म्हणलंय, अशुद्ध निश्चय न्यायाचे हे सगळे भेद आहेत. जरी निश्चय म्हणलंय तरी तुझं सुद्धा ते आगम भाषेच्या अपेक्षेने म्हणलंय. आगम भाषेच्या अपेक्षेने जेव्हा अखंड द्रव्याचं कथन करणार त्याला तेव्हा, किंवा एकाच द्रव्यामधलं कथन करणार तेव्हा त्याला निश्चय म्हणलं जातं. काय म्हटलं? अभेदोपचारामध्ये द्रव्य कसं दिसतं का पर्याय कशी दिसते? अखंड दिसते. नाही तसं नाही. अभेदोपचारामध्ये आणि अभेदवृत्तीमध्ये काय सांगितलं होतं? द्रव्य कसं दिसतं, पर्याय कशी दिसते? समजून घ्या बरं का. इतकं सुंदर वर्णन आहे ना, ते जेवढं भावभासना कराल ना तेवढं चांगलं उपयोग आहे आपल्याला. नुसतं हां बोला. ते कालचं काय उत्तर आहे? कालचं बिलचं मला विचारायचं नाही, ते तुमचं तुम्हाला सांगायचं. कॉपी करता काय? म्हणजे त्यांनी काय दाखवलं ते सांगा फक्त मला, की अभेद वृत्तीचा विषय कसा आहे आणि अभेदोपचाराचा विषय कसा आहे एवढं सांगा मला. समजतेत नाही कसे आहेत? इथे की जवळ छोटी चटई घेऊन ये. मागाय म्हणजे पर्याय पण पूर्ण द्रव्याप्रमाणे जाणवते असं. पर्याय कुठलं सांगताय ते सांगा पहिला मला. अभेदोपचार तुम्ही काय? अभेदोपचारामध्ये काय दिसलं? पर्याय द्रव्य रूप पर्यायवान द्रव्य दिसला. गुणवान न अभेद आहे ना. अभेद वृत्तीमध्ये गुणवान आहे. अभेदोपचार मध्ये पर्यायवान आहे. पण तिथं द्रव्य आहे का पर्याय आहे का कोण तुम्हाला दिसलं हे विचारलं मी. कसं सांगितलं त्यांनी? अभेदोपचार म्हणजे उत्पाद रहित घेतलंय ना त्यांनी. हो तिकडे जाऊ नका, थांबायला एक लिस्ट मला येत नाही, मी आपलं साधं शिकवणार आहे. म्हणजे जेव्हा अभेदोपचार मध्ये पर्यायाकडून अखंड द्रव्य दाखवलं तेव्हा तुम्हाला पर्याय दिसली का द्रव्य दिसलं? आणि अभेद वृत्तीमध्ये पर्याय दिसतीये का द्रव्य दिसतोय? द्रव्य. दोन्हीकडे द्रव्य. पर्यायाकडे बघितल्याशिवाय आपण द्रव्याकडे कसं जाणार? जेव्हा आपण म्हणतो की पर्यायाकडनं द्रव्य दाखवलं तर. आता तुम्ही माझ्याकडून जितूबाईंकडे बघा. तुम्हाला बरोबर दिसेल काय दिसायचं ते. नाही तर मग म्हणजे त्याच्यात सांगितलं ना, नाही नका की सांगा काय उत्तर. जेव्हा अभेदोपचाराने आपण विषय ग्रहण करतो त्यावेळेस तो विषय कसा आहे आणि अभेद वृत्तीचा विषय कसा आहे. भलेही दोन्ही द्रव्यार्थिक नाही आहेत तरी सुद्धा दोन्हीमध्ये काय फरक केलाय कळतात नाही काय? पाहिले पण द्रव्यच पाहिले ना. काय परत अभेद वृत्तीमध्ये गुणाकडून पाहिलं. तसं नाही. मग अभेद वृत्तीमध्ये पर्याय नाहीये का आहे? पर्याय
असं विचारते मी. त्या दोन्हीमध्ये तो भेद करून दाखवला ना त्यांनी, कसं बघायचं. ओके. हा, आता मी सांगते ऐका, जाऊ देत. म्हणजे जेव्हा अभेद वृत्तीमध्ये असं नाही म्हणलं पर्याय आहे किंवा पर्याय नाही, तर ती पर्याय द्रव्यरूप दिसली. आणि जेव्हा अभेदोपचाराचा विषय ग्रहण करतो तेव्हा द्रव्य पर्याय रूप दिसला. म्हणून तुम्ही अज्ञानी म्हणत असताना पर्याय रूप पाहिलं त्या जीवाला. आणि जेव्हा ज्ञानवान म्हणला त्यावेळेस तिथं ती पर्याय सुद्धा द्रव्यरूप झाली. जरी मी अज्ञानी आहे तरी सुद्धा ज्ञानवान जीव आहे हे बघत असताना तिथं ती पर्याय त्यामध्ये द्रव्यरूप झाली. जसं ते उदाहरण दाखवतो आपण, काय समुद्राची लाट. लाट आहे की नाही समुद्रामध्ये, आहे म्हणला तर लाटेकडे लक्ष जाणार, आणि नाही म्हणला तर लाट रहित समुद्र होईल, असं तर नसतं. म्हणून सांगितलं जेव्हा समुद्राकडं पाहायची जी दृष्टी आहे ना, त्या दृष्टीवरून नये बदलतात. मग तुम्ही पर्यायाला किंवा त्या लाटेला अभेद करून पाहिलं त्या समुद्राशी, तर ते झालं अभेद वृत्ती. आणि जेव्हा तो समुद्र पर्याय रूप पाहिला, त्या लाट रूप पाहिला, तर अभेदोपचार. हा, मग तसं सांगितलं इथं सुद्धा. आता दुपारचं उत्तर तुम्ही काढा. सुवर्णाचं कुंडल रूप अवस्था. काय प्रश्न होता? लवकर, तुमच्याकडे टाइम कमी आहे. द्रव्यार्थिक नयाचा कोणता नय आहे? होय, काय प्रश्न विचारते? द्रव्यार्थिक नयाचा कुठला नाही? द्रव्यार्थिक नयच्या द्वारे द्रव्यार्थिक मधला अभेदोपचारचा भेदवृत्ती असं विचारलं त्यांनी. प्रश्न परत ऐकायचा. द्रव्यार्थिक नयाचा उत्पाद व्ययरहित वर्तमान युगपत वर्तमान सुवर्णत्व को सिद्ध अन्वय शक्ती. झालं, तुम्ही प्रश्नच नीट समजला नाही म्हणणार आहे. प्रश्नाचाच एक दिवस अभ्यास केला का विचारणार आहेत आज. थांबा, मी सांगू का दीदी? सांगा. द्रव्यार्थिक नय के द्वारा बताया गया विषय जो 4 पॉइंट्स बताए थे ना, वह अभेद उपचार का अभेद वृत्ति का है. दूसरा था द्रव्यार्थिक नय के विषय को कुंडल को. आता द्रव्यार्थिक नयचा विषय कुंडल कसं झालं मला कळलं नाही. सुवर्णत्व रूप से देखना वह अभेदोपचार है या अभेद वृत्ति का विषय है. यानी अन्वय शक्ति के द्वारा उत्पाद व्यय रहित सुवर्णत्व को देखना. हे बघा, एक शेवटचा प्रश्न त्यांनी विचारला होता ना, त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं? सुवर्णत्वाला कुंडल रूप पाहणं हा कुठला नय आहे असं विचारलं होतं. ते पण विचार द्रव्यार्थिक नय के विषय. दीदी सुवर्णत्व आणि सुवर्णत्व कसं घ्यायचं? भेद उपचार येईल. हा, नाही, मला म्हणायचं जेव्हा त्यांनी अन्वय शक्ती सांगितली ना त्यातली, त्यावेळेस नुसती शक्ती सांगितली तर भेदोपचार होतोय. पण सुवर्णाकडून म्हणजे म्हणूनच तिथं विवक्षा काय लावायची आहे त्याच्यानुसार नाही लावता येतात. आता त्यांची विवक्षा मला ॲक्च्युली त्यांनी पण कन्फ्यूज दिसले बरं का, म्हणजे प्रश्न विचारतानाच. आता ते शेवटी त्यांच्या ज्ञानाचे आहे ते त्यांनी सांगू शकणार काय उत्तर आहे. त्यांनी उत्पाद पण म्हटलंय ना, म्हणजे मग ते अभेदोपचारकडे तर जाणार नाही, अभेदवृत्तीकडे पण जाणार नाही ना. भेदोपचार म्हणायचं. आता असं सगळेजण दुपारी विचारा बघू. 1 तासांनी मॅच आहे तुमची. कोण सिक्सर मारताय बघू. ऐकू येते काय म्हणतात? सुवर्णत्व आणि सुवर्ण त्याच्यामध्ये डिफरन्स करायचंय का? म्हणजे सुवर्णत्व म्हणजे गुण घ्यायचंय का त्याचं, अग्नीची उष्णता असं काही घ्यायचंय का तो? तेच ना, म्हणजे त्यांच्या प्रश्नामध्येच खोच आहे. हो, प्रश्न त्यांनी काय विचारतायत ना त्याच्या अभिप्रायावरून उत्तर मिळणार आहे. म्हणूनच मी म्हटलं ना तुम्हाला, जर तुम्हाला ती अन्वय शक्ती दाखवायची असेल, त्या शक्तीकडून सुवर्ण दाखवायचं असेल तर अभेदवृत्ती होणार आहे. जे की त्यांनी सगळी विशेषणं घेऊन दाखवलं ते युगपत प्रवर्तमान असं असणारं अन्वय शक्ती वगैरे, मग त्याच्याद्वारे दाखवलं तर ते अभेदवृत्ती होणार आहे. पण जर नुसती शक्ती दाखवली ती स्वतंत्र रूपाने काढून तर भेदोपचार होणार आहे. आणि कुंडल म्हणत असताना सुवर्णाचं कुंडल अवस्था किंवा सुवर्ण कुंडल रूप पाहिलं असं जर म्हटलं तर तो अभेदोपचार होणार, कारण द्रव्याला पर्याय रूप पाहिलं. मग विवक्षा कशी आहे तसा अर्थ काढायला लागणार. मग तसं हे सगळं निघणार कुठून? आपल्या ज्ञानातून. म्हणून आमचं वर्णन चाललं आहे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य कसं असतं आणि ते कधी प्राप्त होणार, कसं प्राप्त करायचं आपण. मग त्याच्यासाठी स्वाध्याय का आवश्यक आहे
जर मला आत्म्याकडे जायचं आहे तर या पुस्तकाकडे का जायचं सांग? हे पुस्तक मला आत्मा दाखवणार आहे का? मग बरं, गुरु आत्मा दाखवतात का? देव आत्मा दाखवतात का? हां, म्हणजे म्हणायचंय तुम्हाला हे नाही दाखवणार तर काय बाहेरचे डॉक्टर आत्मा दाखवणार आहेत का? म्हणून म्हटलं बाहेरच्या वस्तूंमधून तर आत्मा कधीच मिळणार नाही आहे, पण ज्याच्यातून आत्म्याचा ॲटलिस्ट वर्णन मिळेल, परिचय मिळेल, त्यांचा अनुभव समजेल तर आपल्याला पण तशी कला आपण प्राप्त करू शकतो. पण ज्याला सर्वथा अज्ञानी आहे, मिथ्यादृष्टी आहे, त्याच्या सहवासात जाऊन थोडी आपल्याला आत्म्याचं स्वरूप समजणार आहे. म्हणून कोणाचं तरी अवलंबन घेणार आहे जोपर्यंत आत्म्यापर्यंत जात नाही, तर त्याच्यासाठी म्हणून ह्याचं अवलंबन घ्यायला सांगितलं. मग यालाच म्हणलं व्यवहार कारण. व्यवहार रत्नत्रय म्हणा किंवा निश्चय रत्नत्रयाचं कारण म्हणलं. म्हणून स्वाध्याय आवश्यक आहे. म्हणून या सगळ्या 9 पदार्थांचं वर्णन, मोक्ष मार्गाचं वर्णन समजून घेणं आवश्यक आहे. आणि हे नाही करणार आपण तर काय करणार? काय करणार? BDS करणार. नाहीतर काय काय शिकते तुम्ही? लक्षातच नाही माझ्या. झालं मग ते तसलं शिकत बसल्यावर किती आत्मा दिसतो सांग? त्या दातामध्ये आत्मा, त्या हाडामध्ये आत्मा, त्या शरीरामध्ये आत्मा किती दिसणार आहे? म्हणजे त्यापासून भिन्न हे जाणीवेत पण येत नाही आपल्याला तिथं. म्हणून सांगितलं हे याच्या सहवासात यायला पाहिजे. किती शक्य आहे तेवढं आपला पुरुषार्थ करून ह्याच्यातून आपल्याला थोडंसं स्थिरता यायला पाहिजे. थोडं ज्ञानाची काय म्हणायचं एक विशुद्धी वाढत जाणार. म्हणजे त्याच्या निमित्तात जेव्हा आत्मा मिळणार आहे तर ते ज्ञान कारण म्हटलं जातं. म्हणून स्वाध्याय हे आवश्यक आहे. हो, जाणा हा मी श्रद्धा ज्ञान चारित्र्य संपन्न जीव आहे. हा मी निसंसार स्वरूप आहे. माझ्यामध्ये मिथ्यात्व नाहीच, विपरीतता नाहीच. हा मी तर अनादि अनंत शुद्ध आहे, निष्कर्म आहे, रागद्वेषाने रहितच आहे. जाननहार स्वरूपोऽहम्